छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये हा जो महाराष्ट्र आहे आम्हा तुम्हा सगळ्यांचा, शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने हा प्रगल्भ असा महाराष्ट्र। आणि या महाराष्ट्रामध्ये मागील अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून आपण जे बघतोय का वारंवार ज्या बलात्काराच्या घटना या ठिकाणी घडत आहे आणि विशेष 4-5 दिवसामध्ये आपण भारतामध्ये बघितलं तर कलकत्ता या ठिकाणी, मुंबईला उरण या ठिकाणी, त्याचसोबत बदलापूर या ठिकाणी आणि अशा विविध ठिकाणी, सिन्नरला या ठिकाणी अशा अनेक घटना बलात्काराच्या घडत आहेत। खरं म्हणजे आमच्या या ठिकाणी भारतामध्ये काही दिवसापासून जे जातीयवादी विचाराचे सरकार या ठिकाणी जे आलेले आहेत ते सरकार आल्यापासून ह्या अशा घटनांमध्ये वाढ झालेली आहे। त्याचं कारण असं आहे का ज्या वेळेला बिल्किस बानोच्या वरती जवळपास 18 लोकांनी बलात्कार केला आणि तो बलात्कार केल्याच्या नंतर त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं का आम्ही एवढ्या लोकांनी त्याच्यावरती बलात्कार केला आणि त्यांना निर्बंध कोर्टाने शिक्षा ठोठावली। आणि ही शिक्षा ठोठावल्याच्या नंतर आपल्या भारताच्या गुजरातच्या सरकारने त्या लोकांना सोडण्यात यावं अशी शिफारस केली। तर ते एका विशेष जातीचे आहेत, त्या विशेष धर्माचे आहेत, विशेष विचाराचे आहेत, ते एका विशेष पक्षाला मानणारे आहेत, ते जातीयवादी विचाराने प्रेरित आहेत। अशा लोकांना त्यांनी सोडण्यासंदर्भात आदेश काढला आणि आदेश काढल्याच्या नंतर त्यांना, त्या बलात्कारांना जेलमधून बाहेर काढण्यात आलं। जेलमधून बाहेर आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने त्यांचा सत्कार केला गेला, ज्या पद्धतीने त्यांना हार तुरे शाली टाकण्यात आल्या, जसं काय त्यांनी कोणता मोठा पराक्रम केलाय का काय। आणि मागच्या काही दिवसापासून, काही वर्षापासून आपण असं बघतोय का ज्या ठिकाणी घटना घडली, आरोपी मुसलमान आहे तर मोठे मोठे प्रोटेस्ट करायची, त्याच्यामध्ये गुन्हेगाराची जात शोधायची आणि कोणत्या जातीचा आहे तो पहिलं बघायचं। तो जर मुस्लिम समाजाचा आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करायचं। फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम या ठिकाणी दोन जातीमध्ये, धर्मामध्ये तेढ निर्माण करायची, समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि संपूर्ण ध्रुवीकरण करून याचा फायदा, राजकीय फायदा घेण्यासाठी हे ज्या पद्धतीने चाललं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे। ज्या वेळेला त्या गोधरा हत्याकांडामधील लोक वेगवेगळ्या ठिकाणी जे बलात्कार पीडित होते त्यांना गुजरात सरकारने बाहेर काढलं जेलमधून आणि त्या जातीयवादी लोकांनी ज्या पद्धतीनं त्यांचा सत्कार केला, त्यांचे समारंभ केले, त्या दिवसापासून या भारतामध्ये बलात्काराची ग्रॅव्हिटी संपुष्टात आली आणि हे जे बलात्कारी होते ते माजले गेले। आपण एका धर्माचे आहोत, आपल्याला काहीही होणार नाही, आपला लोक समाज आपला स्वीकार करतो, आपलं हारतुरं टाकतो आणि आपल्यासाठी रेड कार्पेट हे अंतरवलं जातं, हे बलात्कारांना माहीत पडलं आणि ह्या बलात्कारच्या घटना त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने घडायला लागल्या। आता बलात्काराची शिक्षा आपल्या कायद्यामध्ये काय आहे तर छोट्या मुलीवर केल्यानंतर पॉक्सो आहे, मोठ्यावर 376 आहे, हे जुने कायदे होते, आता नवीन बदलले, एनएसच्या अंतर्गत वेगवेगळे कायदे आले। परंतु यावेळेला अनेक ठिकाणी आपण बघितलंय का शिवचरित्रामध्ये आपण जे पुस्तकं वाचलेली आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्कारांसोबत कसं केलं। छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं का बाजीच्या देठाला हात लावायचा नाही, ही संकल्पना कुठून घेतली। तसेच बलात्कारांना कोणती शिक्षा द्यायची, चोरी करणाऱ्याचे हात तोडायचे, ह्या सगळ्या ज्या शिक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शरिया कायद्यामधून ह्या सगळ्या शिक्षा दिल्या। जोपर्यंत कायदा कडक होत नाही, जोपर्यंत शिक्षा कडक होत नाही, तोपर्यंत सामाजिक स्वास्थ्य टिकत नाही, हे इस्लामने वेळोवेळी दाखवून दिले आहे। आपण सौदी अरेब किंवा ज्या ठिकाणी इस्लामिक कायदा लागू आहे त्या ठिकाणी आपण जेव्हा शिक्षा बघतो तर तिकडे गुन्ह्याचं रेट बघा। आज भारतामध्ये प्रत्येक 5 मिनिटाला एक बलात्कार होतो, प्रत्येक 5 मिनिटाला एक बलात्कार। हे अतिशय देशासाठी लाजिरवाणी बाब आहे आणि जगामध्ये ज्यावेळेला हा क्राईम इंडेक्स जातो तर एक भारतीय म्हणून आपली मान शर्मेने खाली जाते। याच्यासाठी कडक शासन, आता आमच्या मित्रपरिवाराने सांगितलं या ठिकाणी की शरिया कायद्यासारखा आपल्याकडे काही शरिया कायदा लागू होऊ शकत नाही, कारण आपला देश हा संविधानावर चालतो, परंतु आपल्या कायद्यात थोडीशी बदल करून, आपल्या कायद्याच्या तरतुदीमध्ये बदल करून शरियासारखे कडक कायद्याच्या ज्या शिक्षा आहेत त्या शिक्षा अशा गुन्ह्यामध्ये देणे गरजेचे आहे,
जेणेकरून उद्याच्या भविष्यामध्ये या अशा घटना घडणार नाही, अशा घटनांना लगाम बसेल. आणि कन्व्हिक्शन रेट आपण ज्यावेळेला बघितला तर याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट 5-10% कन्व्हिक्शन रेट म्हणजे 80 ते 90% आरोपी हे पुराव्याअभावी, साक्षीच्या आधारे किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या लूज पॉलच्या आधारे हे सुटून जातात. आणि ज्या वेळेला हे आरोपी सुटतात, सुटल्याच्या नंतर ज्या पीडित लोक असतात, त्याची आई असते, त्याचा भाऊ असते, त्याची बहीण असते, ते अतिशय दुःखामध्ये आपलं पुढचं जीवन व्यतीत करत असतात आणि रागामध्ये आपलं जीवन व्यतीत करत असतात आणि ते संपूर्ण आपलं जीवन व्यतीत करताना अशांततेत जगत असतात. या सगळ्या गोष्टीला पायबंद घालण्यासाठी हा देश ज्यावेळेला आपण म्हणतो वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे नागरिक, ज्यावेळेला संविधानाचं प्रियांबल ज्यावेळेला आपण म्हणतो तर त्यावेळेला कुठं जात कुठं पात नसते. आम्ही सगळे भारताचे नागरिक म्हणून या रस्त्यावर असतो. त्यामुळे या बलात्कार करणाऱ्याला किंवा कोणताही गुन्हा करणाऱ्याला जात नसते, त्याला कोणताही धर्म नसतो, तो एक आरोपी असतो. त्याला आरोपी म्हणूनच आपण बघितलं पाहिजे. त्यामुळे माझ्या दोन्ही बाजूच्या लोकांना एक आव्हान आहे, तर तुम्ही ज्या घटना घडता, विशेष करून आमचा हिंदू बांधव जे काही फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्रामवर सक्रिय असतात, यावेळेला एखादा आता विविध माध्यमात ज्यावेळेला बघतो सुटकेसमध्ये टाकण्यात येईल, म्हणजे ते उपहारिक ते उपवासात्मक टीका करतात ते मुस्लिम समाजावर. एक घटना समजा कुठेतरी झाली असेल, एखाद्या गुन्हेगारांनी ती घटना केली असेल, तर त्या घटनेमध्ये त्यांनी त्या बाईचे तुकडे गेले, सुटकेसमध्ये टाकलं आणि त्याला कुठेतरी घ्यायला त्याची विल्हेवाट लावली. हा एक गुन्हेगार ज्यावेळेला आपला गुन्हा झाल्यानंतर तो कसं काय त्याची गुन्ह्याची विल्हेवाट लावायची, ते क्रिमिनल असतो तो त्याला कोणती जात नसते, त्याला कोणती पात नसते. त्याच्यामुळं एक घटना, ती घटनेचा डेमो दाखवायचा आणि त्या घटनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजावर, संपूर्ण समाज माध्यमातून टीका करत राहायची, हे आजकालची ट्रेंड झालेली आहे. आणि मुस्लिम समाजावर टीका करणे म्हणजे स्वतःला प्रसिद्ध करणे. मुस्लिम समाजावर टीका केली का माणूस प्रसिद्ध होतो. आता परवा आपण बघितलं कोणता तरी महाराज तिकडे काहीतरी बरोबर कोण ओळखत होतं त्या महाराजाला, परंतु तो प्रकाश होता. त्याला माहिती होतं का मी ज्या वेळेला बोलून प्रकाश होता ते. एक माणूस काही वर्षा अगोदर इस्लामची स्तुती करतो, कुराणचे आयत वाचून दाखवतो आणि तोच माणूस त्याला कोणी विचारत नाही म्हणून असं काहीतरी कृत्य करायचं आणि प्रकाश होता त्याचा. त्याच्यामुळं आमची आज जुन्नरच्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीच्या माध्यमातून आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं जो आज निवेदन देण्यात आलं तहसीलदार साहेबांना आणि डीवायएसपी साहेबांना, त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो का गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगाराला पात नसते. त्याच्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. त्याच्यावर कडक शासन होणे, त्याला कडक शिक्षा होणे ही काळाची गरज है। वीडियो पसंद आई हो तो उसे जरूर लाइक करें, उसे शेयर करें और अपने कीमती राय कमेंट बॉक्स में जरूर डालें। और इसी तरह की मजीद वीडियो पाने के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें और हमसे जुड़े रहने के लिए बेल आइकन की घंटी जरूर दबाएं। आपका अपना जमीर काजली। अल्लाह हाफिज।